वन्य प्राण्यांच्या भीतीनं शेतात जाऊ शकत नाही. लाकूड फाटा विकावा तर हत्यार जप्त होतं आणि गुन्हे दाखल होतात. अनेक धनदांडग्यांनी फार्म हाऊससाठी जमिनी घेतल्या. रोजगाराचं साधन नाही किंवा 2 ग्रामपंचायतींमध्ये विभागून सुद्धा मूलभूत सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे शहरात मिळेल ते काम करायचं या भावनेनं गेल्या 10 वर्षात ग्रामीण भागातील अनेक गावं ओस पडू लागली आहेत. गगनबावडा तालुक्यातील धुंदवडेपैकी कावटेक गावातील धनगरवाड्यात अशीच परिस्थिती आहे. स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षातही विकास योजना आल्या नसल्यानं या धनगरवाड्यातील लोकांवर स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे. गगनबावडा तालुक्यातील हे आहे कावटेक गाव. चारी बाजूनी खोल दऱ्या, दाट झाडी, वन्य प्राण्यांचा वावर, अशा परिस्थितीत या धनगरवाड्यातील लोक राहतात. पूर्वी निसर्गावर अवलंबून या लोकांची गुजराण व्हायची. त्यामुळे या धनगरवाड्यावरील लोकांचं जीवन तसंच सुखी आणि समाधानी होतं. सन 2001च्या जनगणनेनुसार सुमारे 300 लोक वस्तीच्या या धनगरवाड्यावर 130 मतदान होतं. वाळलेल्या लाकडाच्या मोळ्या शेजारच्या गावात जाऊन विकणे, करवंद, जांभूळ, आंबा, फणस, चिकण्या, नेरली, तोरणे अशी फळं विकणे किंवा कढीपत्ता, तमालपत्री, औषधी वनस्पतींच्या साली, मध विकून इथल्या कष्टकरी लोकांचा उदरनिर्वाह व्हायचा. धुंदवडे, खेरिवडे, चौधरवाडी, अणदूर, मंडूर इथल्या गुऱ्हाळघरात काही जण मजुरी करून कुटुंबाला हातभार लावायचे. पण काळाच्या ओघात सगळंच बदलत चाललंय. जंगलातील रानमेवा कमी होत गेला, वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीत वावर वाढला आणि शेती बंद झाली. शहरातील काही धनवान मंडळींनी अत्यंत अल्प किमतीत येथील जमिनी विकत घेऊन फार्म हाऊस बांधली. रानमेव्याला मागणी कमी झाली. त्यामुळं कावटेक धनगरवाड्यात राहणाऱ्यांना जगण्याची भ्रांत निर्माण झाली. त्यातून मग या गावातील तरुणांनी स्थलांतरित व्हायला सुरुवात केली. गगनबावडा तालुक्यातील कावटेक हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. त्यामुळं खेड्याकडे चला हा महात्मा गांधींनी दिलेला संदेश म्हणजे केवळ शब्द राहिले असून शहरं बकाल होत आहेत आणि गाव ओस पडत आहेत. स्लो पॉयझनिंगसारखा हा प्रकार असून त्याचे दुरोगामी परिणाम भोगावे लागणार आहेत.